काँग्रेसच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। विजय वडेट्टीवार कन्या शिवानीच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं समोर येत आहे। आमदार प्रतिभा धानोरकर यांचे उमेदवारीसाठी सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू आहेत। प्रतिभा धानोरकर आज सकाळी शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं आणि विजय वडेट्टीवार निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत आणि वडेट्टीवार धानोरकरांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सध्या स्पर्धा सुरू असल्याचं समोर येत आहे आणि काँग्रेस श्रेष्ठी चंद्रपूरची उमेदवारी कुणाच्या पारड्यात टाकणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी ही रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानीच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल असुटकर सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, वडेट्टीवार आणि धानोरकरांमध्ये आता काँग्रेसच्या उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे चंद्रपूरमधून। हो, नक्कीच गेल्या अनेक दिवसापासून या उमेदवारीसाठी दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा खलबत्ते होत आहे आणि अनेकदा म्हणजे इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना वाटतंय की प्रतिभा धानोरकर ह्याच उमेदवार असाव्या। मात्र दिल्लीमध्ये वडेट्टीवार यांनी आपल्या मुलीसाठी सुरुवातीला आपली जोर लावला होता आणि त्यानंतर वरिष्ठांनी वडेट्टीवार यांनाच लढण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे। मात्र अजूनपर्यंत इथले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते अजूनही संभ्रमात आहेत। नुकतंच आताच्या घडीला माहिती मिळते की प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थनार्थ स्थानिक काँग्रेसकर्त्यांनी एकत्र येत या काँग्रेसच्या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे। जर वडेट्टीवारांना जर उमेदवारी दिली तर आम्ही सर्व कार्यकर्ते राजीनामे देऊ असा त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि आता समोर येत्या काही तासामध्ये हे उमेदवारी जाहीर होते आणि त्याच्यानंतर काय होणार आहे इथल्या जिल्ह्यातलं जे वातावरण आहे सध्या त्या आधारावरती समोर कुठले उमेदवार राहणार आहे त्याच्यावरून ही निवडणूक कशी होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र प्रतिभा धानोरकरांनाच उमेदवारी द्यावी ही काँग्रेस पक्षातली इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि त्यात निवडून येतात त्यांची इलेक्टिव्ह मेरिट जे आहे त्यात या ठिकाणी निवडून येणार असल्याचा भावना या ठिकाणी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचं दिसत आहे। मात्र अजूनही इथल्या जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते जे आहे किंवा जे जनता आहे ते अजूनही काँग्रेसचा उमेदवार कोण असं संभ्रमात आहे। तिकडे दिल्लीमध्ये विजय वडेट्टीवार आणि कधी प्रतिभा धानोरकर त्यानंतर कधी सुभाष धोटे यांचं नाव येत आहे। त्यामुळे खरंच सांगायला गेलं तर महायुतीकडून जे उमेदवार आहेत भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात जर एक विजय संपादन करायचं असेल तर प्रतिभा धानोरकर हेच नाव या ठिकाणी चालेल असा इथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं बोलणं आहे। त्यामुळे येत्या काही तासामध्ये उमेदवारी जाहीर होण्याची चिन्ह आहे त्यांच्याकडेच लक्ष देऊन आहे सगळे कार्यकर्ते असं चित्र आहे। नक्कीच राहुल, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।